अक्षय अक्षय ऍक्शन छोटिया छोटियो हे यस राईट. नमस्कार, तेजस वागे ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर सगळी तयारी झाली, पॅकिंग झाली, बॅग पॅकिंग, दोन्ही पण बॅगा रेडी आहेत. तुम्ही लाईक नाही करत, शेअर नाही करत, सबस्क्राईब नाही करत, म्हणून खर्च केला डायरेक्ट. आता इंटरनॅशनल ट्रिप, फुल खर्च, फुल ब्लॉग. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल, आणि आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. कल्याण ऑफिसला पोहोचलोय. हे तुम्ही बघताय ना, सगळं घेऊन जायचं आम्हाला थायलंडला. हे सगळं बॉक्स गिफ्ट द्यायचे. ही एक पिशवी आहे, यात पण आपण खायचं आहे. आणि हे बॉक्स बघा, आपण जे गिफ्ट देतो या बॉक्स मध्ये सुद्धा बॉटल आहे, टी शर्ट आहे, ड्रायफ्रुट्स आहेत. अजून पण पॅकिंग झाली नाही, अजून पण पॅकिंग करतोय. आणि रात्रीची फ्लाईट आहे. सगळं ऑफिस कामाला लागलंय, सगळं इकडे तिकडे गेलेत. मी जस्ट कॅब आणि बाकी काय काय सामान होतं ते घेऊन आता ऑफिसला पोहोचलोय. आता करन्सी पॅकिंग करावी, आपल्या कस्टमरची करन्सी द्यायची. आणि इकडे बघा, हे आपला मजूर, हे पण सगळे चाललंय. ह्यो इकडे एक मजूर बसलाय, अक्षय शेठ. ह्यो इकडे एल्विश भाई, आणि इकडे भूषण शेठ. त्याचा फोटो दाखवतो तुम्हाला. असं खोकं बिका घेऊन आलाय, बेकार आहे. बघा एल्विश भाई काय बोलतो, निघायचा का नाही? व्हिडिओ आहे रे भाई, निघायचा का नाही विचारते. कामगार अजून आपलं कामच करतात. हे बघा, 2 कामगार घातलं, मालकाचा शर्ट. आपली गाडी पण आले, दाखवतो तुम्हाला. हे सगळं आपण या पोर्टलची गाडी मागवली, आता त्यात टाकून येतो एअरपोर्टला. तिथून हे हा ओला मागव आपली पटकन. कोणचं नाम? और जितना जल्दी हो सकते ना उतना जल्दी. हा का रे भाऊ, एवढं लवकर का? अक्षयला ना लई घाई झाली थायलंडला पोहोचायची. आपला मित्र आला आपल्याला सोडायला आता एअरपोर्टला. बर रस्त्याला निघाले जसं काय. चलो मुरबाड म्हसा. ही बघा, सगळी म्हशाच्या जत्रेला चालल्यात. भूषण कुठल्या जत्रेला चाललाय? म्हशाचे थायलंडच्या जत्रेला. नुसता बैल बाजार. पोहोचलो आता एअरपोर्टला. पहिलं स्टार्टिंगचा चेक इन केला गेटमध्ये, पासपोर्ट वगैरे दाखवला, आपला तिकीट दाखवला. भूषण शेट बाकी आपल्या क्लायंटची तिकीट शोधतोय. लगेच आपलं फुल झालं, 5 जणांच्या नावावर टाकून पण लगेच फुल झालं. चल लवकर आता. ही इमिग्रेशनला एवढी लाईन, ही एवढी गर्दी आहे. हे जवळजवळ 2-2.5 तास लाईनमध्ये उभं राहिलो. पण मला आता प्रश्न पडला आहे, त्या हिंदी पिक्चरमध्ये फ्लाईट उडता उडता हिरोईन किंवा हिरो धावत येते, तर लगेच पोचतात कसं काय? लय मोठा प्रश्न पडला. आपल्या कस्टमरला लिक्विड पाहिजे, जरा दारू घेऊन जायचे. आमच्या सगळ्यांच्या पासपोर्टवर 2-2 बॉटल भेटतील, त्या घेऊन आम्ही त्यांना देणार आहेत. आता आमच्या तर कोण पित नाही, पण कस्टमरसाठी तेवढा करायला लागतो. जांगा सोल्या. हे बघा, उचलत नाही एवढ्या जड, सगळे घेऊन झालं. सगळे जण झालं दारूच्या बाटल्या घेऊन. 24 बॉटल घेतल्यात. आता हे जरा एक्सिलेटर असलं का जरा बरा पडत आहे, चालायचं जरा वाचत आहे. हे बघा, दोघं पण दमलं. आता मी पण दमलं, पण काय दाखव, चालून 69 गेट नंबर. कोणच दिसत नाही मागं पुढं. असं वाटतं की एकटाच आहे की काय, मी आज फ्लाईटला समजत नाही. बाकी लोक गेली पुढं, मी एकटाच उरलेलो मागं, थांबलेलो. कोण येतंय की नाही, कोण राहिलंय की नाही बघायला. फायनली आपली फ्लाईट पूर्ण आपल्याच पॅसेंजरने फुल झाले. सगळे आपलेच आहेत. इकडं भूषण, इकडं सगळे बसलेत. इकडं रुपेश आहे कर. अक्षय कुठे? अक्षय. भूषण कुठे? आहे मनीष शेट. इकडं बघा जरा. 3 तासाचा प्रवास आहे. जीव मुठीत धरून बसलोय नेहमीप्रमाणेच. ज्या वेळेस आपण बसतो त्याच्या वेळेस जाम भीती वाटते.
देखेंगे अभी, भगवान के ऊपर सब कुछ है। सुखरूप आएंगे तो जरूर मसा दर्शन करने के लिए आएंगे यात्रे में। राईस बीस मस्त जेवण दिलेला फ्लाईट मध्ये, फुल मजा, टेन्शनच नाही। इकडे सगळी आपली एल्विश बाय, कसा आहे नाश्ता, भारी का? घरी कधी पाठी 3 वाजता जेवलत का? बघा सकाळ झाली, कोंबडा हरवला, सगळं उठलं आणि का रात्रभर बॉक्स पॅकिंग, भरपूर धावपळ करून दमलेला आमचा एल्विश भाई झोपला अजून। बाकी लोक पण झोपलेत, कोण उठलेत। थोड्या वेळात पोहोचू, किती वेळात पोहोचू अजून आपण? अर्धा तास। उतरतोय। जय श्रीराम। मला पाण्या बिण्यात लँडिंग करतात काय? कसं दिसतं बघा आपलं फ्लाईट पाण्यात, बेकार ना। पोचलो पोचलो पोचलो। जय श्रीराम, जय महाकाल। सक्सेसफुल। आपण बँकॉक एअरपोर्टला पोहोचलो। आता तिथनं आपण ट्रान्सफर होतोय बसमधनं एअरपोर्टकडे, जिकडे फायनली उतरलोय बँकॉक एअरपोर्टला। आता बॅगेज घेतो, आमचा लगेज घेतोय सगळा। अक्षय आपला लगेज आणि बॉटल घेऊन तो फरार पण झाला। इकडं आता एल्विश भाई पण घेतोय। गाडी चालू आहे पोरांचा खेळायचा। मनीष शेठ बसला विचार करत, कसला विचार करतोय काय माहिती। आपले पण आता होतोय बघा, होतो भंगारवाला उचलतो आपला भंगार ना तो छू। पण आज खरी म्हणजे तुम्हाला सांगतो, इकडे एक एंट्री होती आम्हाला, फॉरेनर पासपोर्ट। म्हणजे फॉरेनर शब्द जो आमच्या पुढे लागला ना, आई शपथ लय भारी वाटला। एवढे दिवस फॉरेनर फक्त आम्ही बाहेरचे येणार त्यांनाच म्हणजे जरा वेगळी रिस्पेक्ट देत होतो। आज आमचा फॉरेनर, आम्ही फॉरेनर झालो म्हणजे एक नंबर काम होतं आज। ठीक बंगार पत्रवाले मनीष शेठ काय रे, लगेच घेऊन चाललो आपण। कसं काम आहे फॉरेनचे भंगारवाले, नवीन पिक्चर काढायला लागेल आता। यांनी घेतलं इथं स्टँडिंग गोलाला। हे सगळा आपलाच ग्रुप आहे, 150 लोकांचा ग्रुप आहे सगळा। बसमध्ये लगेज वगैरे टाकलं, सगळं निघालं टायगर झूसाठी। टायगर झूला पोहोचतोय आता, उतरतोय बसमधनं, पोहोचलो इकडे। बाकी लोक दाखवते तुम्हाला पोहोचले पण इकडे उतरले। कुठे रुपयेचा भूषण, कुठे भूषण? टायगर झू मध्ये सर्वांचं स्वागत आहे। काय सर, कसं वाटलं मग? कसं झाला प्रवास? कसा झाला? सुंदर ना, थँक्यू। सर रिपीट अगेन, वन मोर। सगळे लाईनीला लावलेत आता, एकेकाला तिकीट देऊन मग आत एंट्री करतोय। चाव चिव 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 काय करतोय काय कळत नाही। नशीब थोडंफार आपल्याला इंग्रजी समजतं त्यानुसार कळतोय। आपले पवार सर, सर हाय करा ना।
सर आहे करा आहे. ही आपली एक टूर गाईड आहे. हा टूर गाईड आहे आपला. 2 बससाठी दोघे आहेत. ही लेडी आमच्या बसमध्ये आहे टूर गाईड आणि हा दुसऱ्या भूषणच्या बसमध्ये. सगळेजण आता तिकीट घेऊन इकडे जाऊन एंट्री करताय. अरे एवढ्या लवकर आला टायगर. कोणीतरी आवाज काढला वाघाचा असेल. पोचतोय टायगर शो बघायला. टायगर झू मध्ये दाखवतो तुम्हाला. पण आता बघा ठीक ठीक ओके ओके. काय परफेक्ट निशाणा लावतात यार. वाह परफेक्ट. डॉक्टर ऑन फायर. आपण 2-3 वेळा नेम लावला. एकदा उडला आपला. नाही 2 वेळा पडला ना रे. 2 वेळा पडला म्हणजे पैसा वसूल झाला. आता बघू भूषण शेट्टी लावला मग. हाय सवादी का. ही आपली टूर गाईड आहे. बघा इकडं कसा काम आहे. बघा व्हाईट डायरेक्ट. काय करतो रे राजा. टायगरच्या पॉइंट कडनं आता निघालो डायरेक्ट क्रोकोडाईल शो बघायला. नुसत्या मगरी. मस्त आहे पार्क. जरा भारी वाटतो फिरायला. इकडं कॅफे पण आहे. ऍक्टिव्हिटी पण चांगल्या दिल्या त्यांनी. म्हणजे पैसे घेतल्यासारखे पैसे वसूल पण होतात. काय रुपेश सर ठीक आहे ना. कसा झाला प्रवास. तो आराम करतो. आपल्याला पण आरामाची गरज आहे. इकडे सेल्फी पॉइंट आहे. इकडे बकऱ्या आई शपथ. डायरेक्ट दाढीवाल्या बकऱ्या ना. बघ कसं आहे. दाढीवाले बकरे. दाढीवाले ना फुल ऑन बाहेर ना वेगळीच काहीतरी जात आहे. मटन भारी लागलं त्याचा. कोणचा काय ना कोणचा काय. बड़ी बकरी कहाँ है? अहो बकरी लावा तिला. बापरे इकडं तर भारी आहे रे. काय एलिफंट म्युझियम. क्रोकोडाईल शो तिकडे. इकडे एलिफंट म्युझियम दिसतंय. हो क्रोकोडाईल शो. आणि मग तो कोणता शो आहे तिकडे चार्जेबल आहे. आई शपथ. मेलेला जिवंत तिकडे. इकडे मेलेल्या. हे थायलंडवाल्यांनी कशा ठेवला. त्या भाजीने करून खाल्ली. मेलेले रे जिवंत आहेत. हाय सर व्हॉट्स युअर गुड नेम. Support. Okay. Akshay. Choose here. Tell. No. No cheating. Akshay. My name
No, Akshay. You know Akshay? You know Akshay? Akshay, what is it? Akshay. Akshay. What is it mean? I would like to know. You not lie. You not lie. No. My friend is there, Akshay. My friend is Akshay. You see, you You- speak you Akshay, look like- Jyotia. Hey. No. I am Tiger Topia. Akshay, Akshay. Akshay, Jyotia. Shotio. Hey. 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 Yes, right, yeah. आता निघतोय बाहेर, आउट करतोय, कारण की बाकीचे शो होते तिकडे व्हिडिओ करणं अलाउड नव्हतं, त्यामुळे जे क्रोकोडाईल शो वगैरे जे होते तिकडे व्हिडिओ नाही काढता आल्या. आता आउट करतोय. खरं तर सर्वांना झोप आली आहे, सगळे दमलेत, मला पण जाम झोप आली आहे. आपण जे काय आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करूया. आज पण पोटणार आहोत, आज पटायाला दुपारचं जेवण वगैरे करून जे काही आहे ते एक्सप्लोर करणार आहोत. मी सगळं तुम्हाला दाखवेल पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा ब्लॉगला आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना. आणि पुढचं जे काय आहे ते आपण ब्लॉगमध्ये बघूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉगसाठी. थँक्यू सो मच.